आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी शेवायची रेसिपी. तर इथे मी घरात बनवलेल्या शेवाळी घेतल्यात. ऑफकोर्स त्या मी स्वतः केल्यात. तर आता आपण भाज्या घेऊया. तर भाज्यांकडे वळूया. तर भाज्यामध्ये मी आता सर्वप्रथम गाजर घेतलं आहे, त्यासोबत आपलं कांदा घ्या किंवा कांदापात. मी ते कांदापात घेतली आहे. तुम्ही मिरची घ्या आणि पत्ताकोबी आणि टमाटर. इथे तुम्हाला दुसऱ्या भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाज्या घेतल्या चालतील आपल्या आवडीनुसार. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून आता मी ते मोहरी टाकणार आहे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे. आणि जर ती मोहरी तडतडली तर त्यामध्ये आपण लगेच कांदापात टाकणार आहोत. आता मी ते हिंग ॲड केलेत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं तर टाका, नाही तर नका टाकू. तर इथे मी कांदापात ॲड केली. तुम्ही ते कांदा घेत असाल तर कांदा ॲड करा. ते कांदापात लवकर शिजते म्हणून मी लगेच त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यात. पण कांदा शिजायला जास्ती वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं परतवून घ्या त्यांना. तर हे बघा इथे छान असं मिरची झालेली आहे. मिरची कचकच लागू नये म्हणून मी जास्त शिजवते. तर इथे झाली आपली चांगली मिरची तळली केलेली आहे. बाकीच्या भाज्या आपण टाकून घेऊ लगेच. गाजर पत्ताकोबी टाकून टमाटे टाकून घेऊ. तर आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहेत आणि त्या खूप अशा चांगल्या मऊ लुसलुसीत झाल्या पाहिजेत. कचकच चांगल्या नाही लागत. आणि तसे पण आपण नंतर पाणी ॲड करणार आहोत म्हणून ती पूर्ण शिजतीलच. तर आता इथे चांगलं झाल्यात. त्यामध्ये आपण मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाका आणि त्यासोबत आपण लगेच हळद टाकून घेऊ. मी तर कोणता मसाला ॲड करणार नाही आहे. मी इथे फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि ती मी ॲड करते, काश्मीरी लाल मिरची पावडर. तर आता ह्या सगळ्या आपण केलेल्या आहेत ते आपण सगळं परतवून घेणार आहोत. छान असे सॉफ्ट आणि त्या भाज्यांना मसाला पूर्ण असं लागायला गेला पाहिजे. तर हे छान असं परतवून झालं की आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. तर आता आपण छान असं परतवून आता इथे मी पाणी ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा पाणी ॲड करू शकता. मी इथे खुली सुटसुटीत होणारी मॅगी करत आहे. जर तुम्हाला सूपवाली आवडत असेल तर तुम्ही सूपसाठी जास्ती पाणी टाका. आता या आपल्या गव्हाच्या शेवाळ्या आहेत, त्यामुळे इथे तुम्ही पाणी टाकताना जरा एक्स्ट्राचं टाका, कारण की शेवाई आहे ना गव्हाची ती ॲब्झॉर्ब करते पाणी गार झाल्यानंतर. त्यामुळे त्या प्रमाणात तुम्ही आता करा. आता पाणी छान असं उकळलेलं आहे आणि ह्यामध्ये आपली गव्हाची शेवाई जी आहे घरी केलेली ती टाकून घेणार आहोत. तुम्ही हळूहळू टाका किंवा तुम्ही सगळे एकदम टाकली तरीही चालते. आणि आपण ह्या चांगली अशी भिजवून घेऊया आणि हलवून घेऊया. आता छान अशी आपली तिला सेटल करूया खाली. पूर्ण ही लागली पाहिजे, खाली पाण्यामध्ये गेली पाहिजे आणि असं चांगलं हलवायचं जेणेकरून ती शेवाई खाली चिटकली नाही गेली पाहिजे. आता हे झालेलं आहे. आता आपण ह्यांना 5 मिनटं असं झाकून ठेवूया. तर 5 मिनटं झाकते मी. तर 5 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये बघूया ती शिजले का. हो, आता ही छान अशी सुट्टी झालेली आहे. तर ह्यामध्ये आपण मी टाकत आहे मॅजिक मसाला. तुम्ही कोणताही टाका, पण मॅगी करत आहोत तर म्हणून मी ते मॅगी मसाला टाकत आहे. त्याने आपल्या मॅगीला असं बाहेरच्या मॅगीसारखं टेस्ट येईल म्हणून. आणि लहान मुलांना पण अशी मॅगी खूप आवडेल आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगली असेल आणि चवीला पण ते आवडीने खातील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करा आणि ट्राय करून बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला सर्व करूया. छान अशी आपली सुट्टी झालेली आहे. जर कोण तुमचं नातेवाईक फ्रेंड्समध्ये जर कोणाला रेसिपीज येत नसतील, कुकिंग जमत नसेल, तर त्यांना माझा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना जमेल.